जल्लोषाचं वातावरण आहे मुंबईमध्ये, नवीन सरकारचं त्यांना म्हणजे शुभेच्छा द्यायला गेलं आहे, परंतु तुम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते येऊन जे आहे विरोध करताय, काळे पट्ट्या हाताला बांधलेल्या आहेत, खुश नाही करतो? खुशचे का प्रश्न आहे? लोकशाहीचं खून करून सत्तेवर आलेत ते नेते. आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली, आणि त्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं धडधडीत त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं खून करून त्यांनी सत्ता हासिल केलेलं आहे. म्हणून यात खुश व्हायचे का प्रश्न आहे? म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही EVM हटाव देश बचाव म्हणून मोहीम काढलेली आहे. EVM हटलंच नाही तर मग काय पुढं काय आहे? पुढं काय मग ह्यालाच हुकुमशाही म्हणते त्याला. आता एवढं सगळ्या देशातले लोक, विरोधी पक्षातले लोक, एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितलं की बाबा EVM नको, बॅलेट पेपरवर घ्या, ते घ्यायला तयार नाही. याचा अर्थ काय? हुकुमशाहीमध्ये असंच असतंय की बाबा लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही, आपलं मनाला येईल ते कारभार करायचं, त्यालाच हुकुमशाही म्हणते त्याला.